नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत. अरीवर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी असे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत. तुम्हाला जर अरीवर्क शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ते शिकू शकता. तिथे आपण चेन स्टिच कशी घालायची, मण्यांचे वर्क कसे करायचे, वेगवेगळ्या आकाराने मणी कसे वर्क करायचे, गळ्याचे आकार कसे वर्क करायचे याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. तुम्हाला जर मॅट रांगोळी शिकायची असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता. साहित्याची माहिती सुद्धा तिथे आपण दिलेली आहे. आपण लोकरीची विणकाम पाहत आहोत. त्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये गोलाकार रुमाल आणि चौकोनी रुमालची सुरुवात कशी करायची, चौकोनी रुमाल कसा विणायचा हे आपण पाहिलेलं आहे. इथे सुद्धा आपण साखळी टाका, खांब याचे भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्हाला साखळी टाका व खांब शिकायचे असेल तर तिथे जाऊन ते पाहू शकता. आज आपण प्राजक्ताचा फुलाचा एक हार कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण केशरी रंगाची लोकर आणि पांढऱ्या रंगाची लोकर अशी घेतलेली आहे. एक स्क्वेअर बुक घेतलेली आहे. तुमच्याकडे जर पुठ्ठा असेल तर तुम्ही पुठ्ठा सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जर हार मोठा हवा असेल तर मोठ्या आकाराचा पुठ्ठा तुम्ही घेऊ शकता. इथे आपण स्क्वेअर घेतलेली आहे. इथे आपण पांढऱ्या रंगाने असे 12 राऊंड करून घेणार आहोत. थोडीशी लोकर अशी वरच्या साईडला सोडायची आहे गाठ बांधण्यासाठी. हे पहा, अशा प्रकारे असे मागून पुढे असे 12 राऊंड आपण करणार आहोत. म्हणजे मागच्या बाजूला 12 आणि पुढच्या बाजूला 12 अशी लोकर आली पाहिजे. इथे आपण 12 राऊंड याचे करून घेणार आहोत. पांढऱ्या लोकरचे ही लोकर इथे तोडायची नाहीये, सध्या इथे सोडायची आहे. त्याच्यानंतर याच्या वरच्याच बाजूला, अगदी वरच्या बाजूला आपण ह्या केशरी रंगाने 6 राऊंड करून घेणार आहोत. केशरी रंगाची लोकर ही आपली मध्ये असणार आहे. इथे आता आपण 6 राऊंड केलेली आहे. त्याच्यानंतर इथे गाठ बांधून ही केशरी रंगाची लोकर तोडून घ्यायची आहे. पांढऱ्या रंगाच्या वरतीच व्यवस्थित अशी ही केशरी रंगाची लोकर घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे पांढऱ्या रंगाच्या लोकरने 12 राऊंड आपण केलेले आहेत. हे पाहिजे 12 राऊंड आपण करून घेणार आहोत. वरच्या बाजूला जी केशरी रंगाची लोकर आहे त्याच्या वरतीच आपण 12 राऊंड असे घातलेले आहेत पांढऱ्या रंगाच्या लोकरने. शेवटी इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत. लोकर कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अशी पूर्ण लोकर अशी हातात घेऊन ती 1-1 इंचावर अशी बांधून घ्यायची आहे. तुम्ही ते मार्किंग सुद्धा करू शकता पेनच्या साहाय्याने. 1-1 इंचाच्या अंतरावर अशी ही गाठ बांधून घ्यायची आहे. व्यवस्थित असे खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाची, मधल्या बाजूला केशरी रंगाची, त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची अशी लोकर आली पाहिजे. 1-1 इंचावर व्यवस्थित अशी गाठ बांधून घ्यायची आहे. म्हणजे प्रत्येक फूल आपले एकसारखे येईल. अशाच प्रकारे आपण दोन्ही बाजूने सुद्धा असे बांधून घेणार आहोत. असेच आपण पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने असेच 1-1 इंचावर अशी लोकर अशी बांधून घेणार आहोत. हे तुम्ही पाहू शकता आपण 1-1 इंचावर पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला असं बांधून घेतलेले आहे. ते आता सावकाश असे हे वहीच्या बाहेर काढून घ्यायचे आहे. सावकाश असे पूर्ण आपण हे बाहेर काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर जी पांढरी लोकर असते ती ते कट करून घ्यायची आहे. अगदी सावकाश कट करायचं आहे. केशरी रंगाची लोकर कट करायची नाही. ती थोडीशी बाजूला करून 1-1 अशी लोकर अशी कैचीमध्ये घेऊन, कटरमध्ये घेऊन ती पूर्ण कट करून घ्यायची आहे. पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने असे संपूर्ण हे असे पांढऱ्या रंगाची लोकर कट करून घ्यायची आहे.
तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण तशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. हे पहा, अशा प्रकारे आपला हा हार तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.